एसटी बसेसना लागणारे डिझेल उपलब्ध न झाल्याने सोमवारी दुपारपासून रत्नागिरी बस स्थानकातील शहरी आणि ग्रामीण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती। डिझेल अभावी शेकडो बस गाड्या आणि हजारो प्रवासी रत्नागिरी शहरातील रहाटागर बस स्थानकावर खोळंबले होते। आज पहिला श्रावणी सोमवार असल्याने बाजारातही ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी होती, तर विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह महिलाही पावसाला थोडी उघडीप मिळाल्याने बाजारात मोठ्या संख्येने आल्या होत्या। मात्र दुपारी 12 वाजल्यापासूनच रत्नागिरी बस स्थानकातील बसेस स्थानकावर खोळंबून राहिल्या होत्या। संध्याकाळ झाली तरीही शहरी किंवा ग्रामीण भागातील बसेस सुटल्या नव्हत्या, त्यामुळे बस स्थानकावर मोठी गर्दी झाली होती। त्यात स्थानकात बसेस उभ्या असूनही त्या का सोडल्या जात नाहीत याचं समर्पक उत्तर प्रवाशांना देण्यात येत नसल्याने प्रवासी संतप्त झाले होते। बसेस दिवसभर स्थानकात उभ्या राहिल्याने अनेक शालेय विद्यार्थी, नोकरदार अडकले होते। संध्याकाळपर्यंत ही गर्दी वाढत गेली। याबाबत बोलताना विभाग नियंत्रक बोरसे म्हणाले की दुपारी एसटी डेपोतील डिझेल पंप तांत्रिक दोषामुळे बंद पडला आणि त्यामुळे बसेसना डिझेल उपलब्ध करता आलं नाही आणि ही अडचण निर्माण झाली। मात्र संध्याकाळी पंप सुरू झाल्यानंतर इंधनाचा प्रश्न सुटला असून गाड्या मार्गस्थ झाल्यात। डिझेल भरण्यासाठी माळनाका येथे बसेसच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। संध्याकाळी वाहतूक पूर्ववत झाली असली तरीही या संपूर्ण प्रकारात प्रवाशांना, विशेषतः विद्यार्थी, स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। याबद्दल संतप्त प्रतिक्रिया देण्यात येत आहेत। आज 3 दिवस एसटी स्टँडवर म्हणजे मी सुद्धा आज येऊन जाऊन करतोय। मला काही मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे इकडे गाड्यांची काय व्यवस्थाच नसते, कुठलं म्हणजे व्यवस्थापन इथे व्यवस्थित नाही। कोथुर्ड्यापासून आम्ही जयगड गावचे आहे, पण आमच्या गावचं जायला एक सुद्धा बस नाही। 3:30 नंतर एक सुद्धा बस नाही आहे। येऊपासून आम्ही बसलेलो आहोत, इकडे काही सरळ व्यवस्था नाही, काय नाही। इकडची फक्त उत्तर देतात अधिकारी की आमच्याकडे फक्त डिझेलच नाही। अरे किती दिवसापासून तुमच्याकडे डिझेल नाही, केव्हा डिझेल तुमच्याकडे अवेलेबल होणार? आतापर्यंत म्हणजे 5:30 6:30ची सुद्धा गाडी जयगड गेलेली नाही। शेवटच्या टोकापर्यंत आम्हाला जायचं आहे आणि मध्ये उतरून बरेचसे पॅसेंजर म्हणजे शाळेची मुलं सुद्धा म्हणजे आपापल्या घरी जाणार असतात, त्यांना फाट्यावर उतरून अर्धा तास चालावं लागतं। मग रात्री ते कसे जातील आपल्या घरी? खूप हाल होत आहेत पॅसेंजरचे आणि कोणीच म्हणजे पदाधिकारी कुठल्याही पक्षाचा किंवा कारण कोणीच लक्ष घालत नाही। फक्त इलेक्शन आलं की सगळे धावत येणार आहेत, पण आज जे जनतेचे हाल आहेत त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये। या संपूर्ण प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी शहर प्रमुख अद्वैत कुलकर्णी यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। नमस्कार, मी अद्वैत कुलकर्णी, मनसे रत्नागिरी शहराध्यक्ष। 4 दिवसांपूर्वी आम्ही एसटी प्रशासनाला कळवलं होतं की तुमच्या सेवा सगळ्या व्यवस्थित चालू ठेवा, गाड्यांच्या वेळापत्रक पाळा। आज तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता रत्नागिरी शहर स्थानकाची अवस्था काय आहे। मी तुम्हाला दाखवतो रत्नागिरी एसटी स्टँडमध्ये शहर स्थानकामध्ये परिस्थिती अशी आहे की डिझेल संपलंय, डिझेल नाहीये। आम्ही आंदोलन केल्यानंतर यांना जागा येतात, त्याच्यानंतर हे आमच्यावर गुन्हे दाखल करणार। पण आज रत्नागिरीकरांची काय अवस्था आहे, आज काय अवस्था आहे तुम्ही बघा। आम्ही आंदोलन केल्यावर यांना बरोबर दिसेल सगळ्या गोष्टी। ही जी गर्दी दिसते ही माझ्या मते 5:30 वाजल्यापासून आहे। किती वाजल्यापासून लोक तुम्ही त्यांना विचारू शकता, त्यांच्याकडे आता डिझेलची अवस्था नाही। नमस्कार, माझ्याबरोबर हा मुलगा आहे, बिचारा शाळा सुटल्यानंतर तर दादा किती वाजता आला सर? 4:50ला आणि कुठे जायचंय तुला? 4:50ला हा मुलगा आहे। आता वाजलेत 7:15। हे बघा 7:15 वाजले, 2 तास झाले तरी जर मुलं जात नसतील तर काय करायचं या एसटी प्रशासनाचं? आम्ही आंदोलन केल्यानंतर आमच्यावर हे गुन्हे दाखल करणार, पण लोकांची गैरसोय होते त्याच्याबद्दल कोण बोलत नाहीये। जबाबदार कोण आहे याला? प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।